तर इस्लामपूरमध्ये शरद पवार गटाचे जयंत पाटील दुसऱ्या फेरीत आघाडीवर। तर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे सध्या आघाडीवर आहेत। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अभूतपूर्व गोंधळ अजूनही कायम आहे। मुख्य यादीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा कॉलमच यामध्ये दिसत नाही। मतमोजणीच्या रकान्यामध्ये फक्त 4च पक्ष दिसत आहेत। तर टॅलीमध्ये फक्त भाजप, शिंदे दादा गट आणि पवार गट हे 4च पक्ष दिसतात। ठाकरे गट यामध्ये दिसत नाही। यादी अर्धा तास या वेबसाईटवर तांत्रिक बिघाड झाला होता। तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अभूतपूर्व गोंधळ अद्यापही कायमच आहे। बारामतीत दुसऱ्या फेरी अखेर अजित पवारांची आघाडी कायम। तर मुख्य यादीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट यांचा उल्लेख नाही। मतमोजणीच्या रकान्यामध्ये फक्त 4च पक्ष दिसत आहेत। तर टॅलीमध्ये फक्त भाजप, शिंदे आणि दादा गट त्याचबरोबर पवार गट हे 4च कॉलम आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आपल्याकडे मात्र 288 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत। त्यामध्ये महाविकास आघाडी, महायुती यांच्यामध्ये सध्या काटेकी टक्कर पाहायला मिळते। बारामतीमध्ये दुसऱ्या फेरी अखेरीस अजित पवार यांची आघाडी कायम। तर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर आणि हेच चित्र जर कायम राहिलं तर सत्तेच्या चाव्या या अपक्षांच्या हाती असणार हे पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। इगतपुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हिरामण खोसकर पहिल्या फेरी अखेर 3000 मतांनी आघाडीवर। बारामतीमध्ये दुसऱ्या फेरी अखेरीस अजित पवार यांची आघाडी कायम। तर बारामतीमधून शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार हे कराड आता दक्षिणमध्ये पिछाडीवर आहेत। पहिल्या फेरीत भाजपचे अतुल भोसले 1590 ने आघाडीवर। तबायती 137 आणि महाविकास आघाडी 135 जागांवर आघाडीवर। बारामतीमधून शरद पवार गटाचे युगेंद्र पवार पिछाडीवर आहेत। अजित पवार यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। 288 जागांचे कल आतापर्यंत हाती आले। तर पालघरमध्ये शिंदे गटाचे राजेंद्र गावित 3000 मतांनी पुढे आहेत। आंबेगावातून दिलीप वळसे पाटील आघाडीवर आहेत।